महत्वाची बातमी अर्णव खैरे मारहाण आणि आत्महत्या प्रकरण। आणि या प्रकरणी अर्णव खैरे आत्महत्येनंतर वातावरण तापलंय। भाजपची आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी सद्बुद्धी द्या प्रार्थना ही आता आयोजित करण्यात आली आहे। अशा प्रवृत्तींना सद्बुद्धी द्या याकरता भाजप एकवटणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती करण्याकरता थेट जाते आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडे। भाग्यश्री, काय सद्यस्थिती आहे तिथं? नक्कीच लाघवी, आपण बघतोय की आता मी शिवाजी पार्क येथे आहे, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाजवळ आहे आणि आपण बघतोय की इथे आता भाजपतर्फे एक श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे आणि ही श्रद्धांजली आहे अर्णव खैरे यास। खरं तर हा मुलगा जो आहे हा कल्याणचा मुलगा आहे, कल्याणला राहणारा मुलगा आहे। ट्रेनमध्ये जी वादावादी होते तशी त्याची वादावादी झाली, धक्काबुक्की झाली आणि यावेळी त्यांनी हिंदीमध्ये एका समोरच्या व्यक्तीशी बातचीत केली। ही बातचीत अशी होती की मुझे धक्का मत दो, तो मराठी होता, समोरचाही मराठी होता। मात्र आपण ज्यावेळेला ट्रेनमध्ये बोलतो त्यावेळेला आपण हिंदीमध्ये बोलण्याचा पहिला प्रेफरन्स देतो, त्याप्रमाणे त्यांनी हिंदीत बोलला आणि त्याच्यानंतर त्याला मारहाण झाली। पोलीस ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतातच आहेत, मात्र आता ठाकरे बंधू यांच्या मराठी भाषेमुळे हे सगळं होतंय असा आरोप करत भाजपने इथे आंदोलन करण्यात निषेध आंदोलन करताना पाहायला मिळतात। श्रद्धांजली देखील त्याला वाहणार आहेत। स्मृतीस्थळाला जाऊन बाळासाहेबांच्या या दोन्ही ठाकरे बंधूंना सद्बुद्धी द्या अशा पद्धतीचं वक्तव्य देखील ते करणार आहेत। एकंदरीत जर बघितलं तर सगळे कार्यकर्ते इथे जमा झालेले आहेत। सगळ्यांनी काळ्या कलरची रिबीन जी आहे ती त्यांच्या तोंडाला लावलेली पाहायला मिळते आणि त्याचबरोबर एक हातात बोर्ड घेतलेला आहे, मराठी युवक स्वर्गीय अर्णव खैरे यांस भावपूर्ण श्रद्धांजली अशा पद्धतीचं हे आहे। आपण विचारूया सर, काय नेमकं सांगाल? सर काय सांगाल नेमकं? सर काय सांगाल नेमकं? तर आपण बघतोय की त्यांनी काळ्या पट्ट्या लावलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते बोलत नाहीयेत। अक्षताताई, आपण बघतोय की ते श्रद्धांजली वाहण्याचं काम सुरू आहे इथे, त्याच्यामुळे बोलत नाहीयेत कोणीही। काळ्या पट्ट्या ज्या आहेत त्या तोंडाला लावल्यात, मुक्क आंदोलन करतायत आणि एकंदरीतच जर आपण बघितलं तर सगळे जे भाजपचे कार्यकर्ते आहेत ते आता इथे जमा झालेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच माहोल जर आपण बघितला तर अत्यंत गंभीर असा माहोल इकडे तयार झाला आहे। या ठिकाणी भाजपचे अनेक कार्यकर्ते दिसत आहेत। महत्वाचे भाजपचे चेहरे कुठे आहेत? नक्कीच सगळे येतात असं सांगितलं जात आहे। अमित साटम देखील इथे पोहोचणार असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र अद्याप ते इथे आले नसले तरी आपण बघतोय की अक्षता तेंडुलकर आहेत, त्यांच्याबरोबर भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि कोणत्याही क्षणी अमित साटम इथे पोहोचतील असं सांगण्यात येते। आता तरी मी त्यांच्याशी बोलण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र आपण बघितलं दृश्यांच्या माध्यमातून की त्यांचं मुक आंदोलन आहे, त्यांनी सगळ्यांनी पट्ट्या लावलेल्या आहेत काळ्या तोंडाला आणि त्याच्यामुळे त्यांनी आत्ता या क्षणी बोलण्यासाठी नकार दिलेला आहे। मात्र सद्बुद्धी द्या हीच प्रार्थना आहे, जे मी म्हणतेय की बाळासाहेबांना हे लोक नमस्कार करणार आहेत। बाळासाहेबांना नमस्कार करताना बाळासाहेबांना सांगणार आहेत की दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत त्यांना तुम्ही सद्बुद्धी द्या आणि अशा पद्धतीचा प्रांतवाद आणि भाषावाद होऊ नये, कारण अशा पद्धतीचा प्रांतवाद आणि भाषावाद याच्यामुळे अत्यंत गोंधळ होतोय, गोंधळाची परिस्थिती महाराष्ट्रात निश्चित भाग्यश्री, पण असं देखील म्हटलं जात आहे भाजपच्या या सद्बुद्धी द्या या प्रार्थनेनंतर मनसे देखील जे काही या सगळ्याला उत्तर द्यायचंय तसं उत्तर दिलं जाईल अशी भूमिका मनसेकडून देखील घेतली जाते। त्यामुळे या सगळ्या परिसरात कसा बंदोबस्त ठेवण्यात आलाय? नक्कीच या सगळ्या परिसरामध्ये आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे, तसंच दंगल पथक देखील एक तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात इथे बंदोबस्त तैनात केलेला आहे। पोलीस देखील जी प्रिकॉशन घ्यायचे ते सगळे काळजी जी आहे ती पोलीस घेताना पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत भाजपचे ते इथे आलेले आहेत। मात्र मगाशी ज्या पद्धतीने आपण संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही इथे कुठल्या
कुठल्याही प्रकारे गोंधळ घालायला येणार नाही। यांचं काही आंदोलन जे काही करणार आहेत किंवा यांना हे जे काही नमस्कार करणार आहेत त्याच्यानंतर आम्ही मात्र ह्याच्यावर प्रतिक्रिया देऊ आणि आम्ही ह्याला उत्तर देणार। मात्र आता आम्ही कुठलाही गोंधळ घालायला इथे येणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य संदीप देशपांडेंनी केलेलं होतं। मात्र त्यामध्ये आपण एक बघितलं पाहिजे की शिवसैनिक देखील असू शकतात, मनसैनिक आणि शिवसैनिक दोन्ही जर इथे एकत्र आले तर आणखीन गोंधळ होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यासाठी काळजी म्हणून पोलिसांना मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतोय। आणि आता एकंदरीत आपण बघतोय की एक मध्ये अर्णवचा फोटो लावलाय आणि त्याचबरोबर खाली भावपूर्ण श्रद्धांजली लिहिली आहे असं लिहिलेलं आहे। सगळ्यांनी हातात बोर्ड घेतलेले आहेत। भाषा ही संपर्काचे माध्यम, संघर्षाचे नाही अशा पद्धतीचा संदेश जो आहे तो देखील भाजपकडनं इथे देण्यात येताना पाहायला मिळतोय। एकंदरीतच जर बघितलं तर हा जो विषय आहे हा महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणखी पेटणार आहे का हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण मराठी या मुद्द्यावरच ठाकरे बंधू खरं तर एकत्र आलेले आहेत। निश्चित मुद्दा लक्षात येतोय भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।